हरे कृष्णा मंडळी, श्वेताची कलाकृती आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण बनवत आहोत आपल्या भगवद्गीतेमध्ये ठेवण्यासाठी एक बुकमार्क. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक थिन कार्डबोर्ड पेपर. हा पेपर मी लग्नपत्रिकेमध्ये जे पत्रिका येतात ना, त्याच्या मागच्या बाजूस हा असा पेपर असतो व्हाईटवाला, तो घेतलेला आहे. आणि त्यानंतर एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. त्या प्लास्टिकवर मी 3 कलर स्केच पेनने करून घेतलेले आहे. पहिला आहे डार्क ब्लू, त्यानंतर स्काय ब्लू आणि त्यानंतर ग्रीन कलरने स्केच करून घेतलं. आणि त्यावर आपल्या हाताने थोडेसे पाणी शिंपडून तो पेपर उलटा करून पेपरवर तो कलर पूर्णपणे स्प्रेड करून घेत आहे. अशा प्रकारे मला वरती थोडा ब्ल्यू कलर बरोबर आला नाही, तो कमी झाला होता. त्यामुळे मी पुन्हा स्केच पेनने कलर करून ते थोडंसं पाणी टाकून पुन्हा स्प्रेड करून घेत आहे. म्हणजे आपल्याला त्या पेपरवर एक सुंदर असा बॅकग्राऊंड कलर तयार करून घ्यायचा आहे. कलर सुकल्यानंतर त्यावर मी पेन्सिलने कृष्णा काढून घेतलेले आहे. आता त्यावर मी स्केच पेनने पुन्हा ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे ते क्लिअर दिसेल आणि छान दिसेल. खूप सोप्या पद्धतीने असा कृष्णा मी काढून घेतलेला आहे त्यावर. आणि आता त्यावर लिहत आहे मी खालच्या बाजूने एका साईडने कृष्ण सदा सहायते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कृष्ण नेहमी मदत करतात, ते खूप दयाळू आहे, खूप प्रेममयी आहे. आपण फक्त भक्तिभावाने त्यांना शरण जायचं, ते नक्कीच आपल्या मदतीला येतात. त्यानंतर मी एक ग्रीन कलरचा छोटा टेसल्स बनवून घेतलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी टेसल्स कसा बनवायचा हेही दाखवलेला आहे. त्यामध्ये जर तुम्हाला येत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तोही व्हिडिओ पाहून घ्या. आणि तो टेसल्स मी वरच्या बाजूने होल करून त्यामध्ये लावून घेतलेला आहे. आणि हा आपला बुकमार्क तयार झालेला आहे. आता बनवूया आपला सेकंड DIY. इथे मी आपल्या हाताचा ब्लॅक ब्रेसलेट बनवत आहे. त्यासाठी ब्लॅक कलरचा धागा घेतलेला आहे आणि तो आपल्या हाताचा माप घेऊन कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक लांब असा धागा घेऊन तो डबल करून घ्यायचा आहे. आणि जो आपण फर्स्टवाला धागा घेतला होता तो इकडे तिकडे हालू नये यासाठी मी पेपर पॅडवर तो फिट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला एक साधी नॉट त्यावर लावून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडने 2 धागे आपण बनवून घेतलेले आहे. तर ते व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे दोन्ही धाग्याचे असे, जसा इंग्लिशमधला 4 असतो ना, त्या प्रकारे 4 बनवून घ्यायचा आहे. आणि लेफ्ट साईडचा धागा राईट साईडकडे ओढून घ्यायचा आहे आणि सेकंड टाईम राईट साईडचा धागा लेफ्ट साईडने ओढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे संपूर्ण धाग्यावर आपल्याला नॉट्स बांधत जायचा आहे. माझ्या हातामध्ये मी एक सिंपल काळा धागा बांधलेला होता, तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता आणि बघितले असेलही. तर तो मला चांगला नव्हता वाटत, म्हणून मी आता हे माझ्या हातासाठी त्या काळा धागा घेऊन त्याला अशा नॉट्स बनवून ते थोडी फॅन्सी दिसावं यासाठी असं ब्रेसलेट बनवून घेत आहे. काळा धागा बांधण्याचे खूप सारे असे फायदे आहेत. हे नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी परिधान केले जाते. काळा धागा शरीरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, यासाठी काळा धागा बांधला जाते. मंडळी, आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. आणि मेन गोष्ट म्हणजे ते फुकट आहे, त्याचे पैसे लागत नाही सबस्क्राईब करायसाठी, म्हणून आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. आपलं सुंदर असं ब्लॅक कलरचं ब्रेसलेट तयार झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.